नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे कांदे पोहे। कांदे पोहे करण्यासाठी आपल्याला जाड पोहे 1.5 कप, कोथिंबीर, हिंग, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाणे, किसलेलं खोबरं, कांदा बारीक चिरलेला उभा, त्याच्यानंतर 1 बटाटा बारीक चिरलेला, 2 मिरच्या, कढीपत्ता, साखर, मीठ आणि लिंबू आणि तेल। हे सगळं साहित्य आपल्याला आता लागणार आहे। सगळ्यात आधी आपण पोहे बाउलमध्ये काढून घेऊ। हे 1.5 कप पोहे आहेत। पोहे पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि आता आपण याला 10 मिनिट असंच ठेवून देऊ। तर 10 मिनिटांनंतर आपले पोहे चांगले भिजलेले आहेत, असे मोकळे छान भिजलेले आहेत। आता आपण पुढची कृती करू। आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। आपली कढई आता तापली आहे। आता आपण याच्यात 1 मोठा चमचा तेल घालू। आता तेल तापलं आहे। सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये शेंगदाणे चांगले तळून घेऊ। छान लालसर रंगावर शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, तळून झाले आहे। आता आपण हे काढून घेऊ। आपण मोहरी तडतडली की आपण याच्यात जिरे घालू। त्याच्यानंतर 1 छोटा कांदा, बटाटा घालू, दोन्ही चांगलं परतून घेऊ। बारीक चिरलेल्या मिरच्या घालू। आता कढीपत्ता घालू। आता आपलं हे 5 मिनिट परतून झालेलं आहे चांगलं। आता आपण याच्यामध्ये हळद घालू। परतून घेऊ। आता हिंग घालू आणि आता हे आपण 2 मिनिट चांगलं परतवून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये पोहे ऍड करू। बटाटा वगैरे सगळं छान परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पोहे घालू। चमचा मीठ घालू आणि चांगलं परतवून। पोहे करताना नेहमी जाड पोहेच घ्यायचे।
आता एक 5 मिनिटं आपण याला चांगली वाफ येऊ देऊ आणि 5 मिनिटं चांगलं वाफवून घेऊ. आता आपण याच्यात चवीपुरती साखर घालू. अर्धा लिंबू पिळू याच्यामध्ये. लिंबाचा रस, साखर आणि याच्यामुळे छान टेस्ट येते पोह्यांना. त्याच्यामध्ये आता आपण ते तळून घेतलेले शेंगदाणे घालू. तळून घेतलेले शेंगदाणे घातले की ते क्रंची लागतात आणि पोहेही छान लागतात. छान असे मोकळे पोहे तयार झालेले आहेत. आता आपले पोहे झालेले आहेत करून. छान आपण याला आता प्लेटमध्ये खोबरं आणि कोथिंबीर याला छान गार्निश करू. त्याच्यात ओलं खोबरं छान लागतं. आपले पोहे आता छान प्लेटमध्ये सर्व झालेले आहेत.